नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भाजपला राज्यामध्ये कोण हरवू शकेल हा प्रश्न जर आज विचारला तर या घडीला या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. कारण राज्यातल्या कोणत्याही एका पक्षाची भाजपला हरवण्याची सध्या ताकदच दिसत नाहीये. कालच्या नगरपंचायती आणि नगरपालिकाच्या निवडणुकांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केले. राज्यामधल्या 288 नगराध्यक्षांपैकी तब्बल 117 नगराध्यक्ष म्हणजे 40% नगराध्यक्ष एकट्या भाजपचे निवडून आलेत. उरलेल्या 5 प्रमुख पक्षांना 134 म्हणजे 46% नगराध्यक्ष पदांवर समाधान मानावं लागले. हेच आकडेवारी जर नगरसेवकांच्या बाबतीतली पाहिली तर भाजप आणखी पुढे. 48% नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आलेले. याचा अर्थ भाजप हा राज्यामध्ये आता फक्त आमदार आणि खासदारांचा पक्ष राहिलेला नाहीये. त्यामुळे अर्थातच भाजपच्या रणनीतीचे, भाजपच्या निवडणूक कौशल्याचं कौतुक होते. पण भाजपची रणनीती आणि भाजपचं निवडणूक कौशल्य इतकीच या घडीला भाजपची महाराष्ट्रातली ताकद नाहीये. तर विरोधकांची गलितगात्र अवस्था, नैराश्य, दिशाहीनता ही सुद्धा भाजपची सध्याच्या घडीला निवडणुकांसाठीची मोठी ताकद ठरते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना ठाकरेंचं नेतृत्व मुंबईतून हललं नाही. सत्ताधारी नेत्यांचा कुटुंब कबीरा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला असताना घराणेशाहीवर मवियानं चकार शब्द काढला नाही. सत्ताधारी नेत्यांमध्ये तुफान भांडणं सुरू होती, पण त्याचा फायदा घेण्यासाठी काडी मात्र प्रयत्न झाले नाहीत. महानगरपालिका निवडणुका हेच ध्येय आहे असं मानून या नगरपालिका जणू स्थानिक नेत्यांवर मवियानं सोडून दिल्या होत्या. आघाडी ही जणू फक्त आमदार खासदारांची स्पेशल डिश असल्यासारखे मवियाचे नेते विखुरलेले होते. त्यातल्या त्यात काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी आपापल्या गडामध्ये नीट काम केलं त्यांना चांगलं यशही मिळालं. पण तेच चित्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये उभं करण्यात महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. मतचोरी, मतदान याद्यांमधला गोंधळ हे असे मुद्दे कितीही प्रभावी जरी असले, महत्त्वाचे जरी असले तरी ते निवडणुकांमध्ये प्रभावी ठरत नाही हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनं, बिहारच्या विधानसभा निवडणुकीनं दाखवलं होतं. पण तरीही महाविकास आघाडी निवडणूक काळात आपली एनर्जी याच मुद्द्यावर खर्ची घालत राहिली. निवडणूक ग्रामपंचायतीची आहे की लोकसभेची असा विचार करून लढवता येत नाही. निवडणुकीच्या काळात नेते पण बाजूला ठेवून लढता आलं तरच निवडणुकीनंतर तेच नेते पण उजळून निघतं. हे मान्य करून निवडणुका लढल्या तर मग कोणतीही निवडणूक लहान किंवा मोठी राहत नाही. पण हे मान्य करण्याची ताकद आज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडे आहे का, हा कळीचा मुद्दा आहे. बोलूयात यावर, पण त्या अगोदर पाहूयात हा रिपोर्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा धमाका. दोनशे 88 पैकी 207 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष. महाविकास आघाडीचा निवडणुकीमध्ये सुपडा साफ. नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर महायुतीनं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली. नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला. एकट्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या तितक्या जागा संपूर्ण महाविकास आघाडीलाही जिंकता आलेल्या नाही. त्यामुळे महायुतीमध्ये कालपासूनच जल्लोषाचं वातावरण आहे. आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत. आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला. 2017 साली आम्ही नंबर 1चा पक्ष होतो. त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते. आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले सगळ्यात पॉवरफुल नेते आहेत. ही बाब या निकालानं पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. सातत्यानं मिळत असलेल्या यशाचा मानही मोठा असतो. फडणवीसांनी सातत्यानं आपल्या पक्षाला आणि पर्यायानं महायुतीलाही यशाच्या शिखरावर पोहोचवले. राज्याच्या राजकारणात या विजयाचं मोठं महत्त्व आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. आता पुढची मोठी परीक्षा आहे ती महानगरपालिका निवडणुकांची. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह तब्बल 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे.
यामध्येही महायुती जोरदार तयारी करतेय। नगर परिषद आणि नगरपालिकांसाठी फडणवीस, शिंदे आणि अजितदादांनी झंझावाती प्रचार केला। त्यामुळे महापालिकांसाठी तर हे तिघे नेते सर्व शहर पिंजून काढणार यात शंका नाही। महाविकास आघाडीतले बडे नेते निवडणुकीच्या प्रचारात जवळपास गायबच होते। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सभाही अत्यंत कमी होत्या। मुंबईत राहूनच पत्रकार परिषदा घेणं त्यांनी जास्त पसंत केलं। राज ठाकरेंची तर एकही सभा झाली नाही। शरद पवारांच्या पक्षातले स्टार प्रचारकही फारसे दिसले नाहीत। काँग्रेसचंही तसंच, कारण हर्षवर्धन सपकाळ यांनी जरी अनेक दौरे केले तरी त्यांच्या लोकप्रियतेला मर्यादा आहेत। या परिस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला टक्कर द्यायची असेल तर विरोधकांना सुस्ती झटकून कंबर कसावी लागेल, कारण खेळ कोणताही असो यशस्वी खेळाडूचा पराभव करणं सोपं नसतं। प्रचंड मेहनत आणि सराव करूनच ते घडवून आणावं लागतं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते प्रकाश गाडे, शिवसेनाचे प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील। तुषार रसाळजी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। पण तुषार रसाळजी, सुरुवात तुमच्यापासून करूयात। सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की काय नेमकं झालं नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत? निकाल तुम्हाला हाच अपेक्षित होता, याच्यापेक्षा बेटर अपेक्षित होता, की तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार केला त्या पद्धतीने याच्यापेक्षा फार काही आणखीन अपेक्षित नव्हतं तुम्हाला? नाही, प्रचार आम्ही जो केला होता तो भरपूरच चांगला होता, पण आम्हाला जो निकाल अपेक्षित होता तो आता आलेला नाहीये। पण शिवसैनिक जे आहेत ते रडणारे नाहीयेत, लढणारे आहेत। पण का नाही तुम्हाला अपेक्षित रिझल्ट आला? जर प्रचार तुम्ही चांगला केला होता तर रिझल्ट का नाही अपेक्षित? काल रिझल्ट आलाय। आज आज आमच्या सगळ्यांच्या आढावा मीटिंग झाल्या आणि कुठे आपण चुकलोय आणि काय चुकतंय किंवा पुढे काय रणनीती असली पाहिजे, तुमचे प्रमुख नेते प्रचारात का नाही दिसले? मॅडम, कसं आहे, जे इलेक्शन जे होतं ते कार्यकर्त्यांचं इलेक्शन होतं आणि शिवसेना हा जो पक्ष आहे ना, हा कार्यकर्ता घडवतो आणि कार्यकर्त्याला नेता बनवतो। आज तुम्ही पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री म्हणजे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना स्वतः फिरावं लागलं। आज आम्ही कार्यकर्ते निर्माण करायचे, लहानाचे मोठे करायचे आणि यांनी डायरेक्ट ते मांडीवर घ्यायचे, असंच घडत आलेलं आहे। पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर फिरत असतील तर त्यामध्ये चुकीचं काय? आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असताना जर नेते प्रचारात उतरत असतील तर चुकलं काय? चुकलं काय म्हणजे त्यांच्याकडे आता किती कामं आहेत, दुसरी कामं करायला त्यांच्याकडे वेळ नाहीये आणि प्रचार म्हणजे हे फक्त सत्तेसाठी चालू आहे। पण त्यांच्याकडे कामं तर ते पदावर आहेत म्हणून तुम्ही म्हणता कामं, पण मग तुमचे नेते का नाही उतरले? ते कोणत्या कामांमध्ये इतके बिझी होते की कार्यकर्त्यांसाठी उतरताच आलं नाही? नाही, आमच्याकडे सध्या सगळं जुळवाजुळव चालू आहे। जेवढी लोक फुटलेली आहेत तेवढी लोक, जास्तीत जास्त लोक आमच्याकडे कसे येतील किंवा नवीन कार्यकर्त्यांकडे कशा जबाबदाऱ्या देता येतील याच्याकडे आमचं लक्ष चालू आहे। आणि स्थानिक जे नेते होते ते तिकडे कामच करत होते। मुख्यमंत्र्यांकडे एवढी मोठी मोठी कामं आहेत। आज तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अहवाल पोचलेला नाहीये आणि तो अहवाल न पोचल्यामुळे केंद्र सरकारने स्वतः सांगितलेलं आहे, केंद्रीय मंत्री स्वतः बोलतात की अहवाल न पोचल्यामुळे आम्हाला ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट देता आले नाही। हे सगळी कामं आहेत। इकडे मोठे मोठे प्रॉब्लेम्स होतात महाराष्ट्रात आणि तुम्ही जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिकडे प्रचार सभेत फिरतायत। ज्या कामासाठी त्यांना निवडून दिलेलं आहे ते कामं सोडून ते स्वतःचा पक्ष वाढव म्हणजे जे ते सांगतात कुठे म्हणजे निवडणुका कशासाठी असतात? निवडणुका पक्षवाढीसाठीच तर असतात, आपले कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी तर असतात। मग त्यांनी केलं तर चुकलं काय त्यांचं? माझा प्रश्न हा नाहीये की त्यांनी काय केलं, माझा प्रश्न हा आहे की तुमचे नेते का नाही प्रचारात उतरले? तुमच्या नेत्यांना नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका लहान वाटतात का? नाही, असं काही नाहीये। प्रत्येक निवडणूक ही तेवढ्याच महत्वाची असते। पण आमच्या नेत्यांचं असं मत आहे किंवा आमचे नेते काय करतात की ज्या ठिकाणची निवडणूक आहे त्या ठिकाणी एक नवीन नेता निर्माण करतात आणि तिकडनं ते काम चालतं। आम्हाला सगळीकडे जावं लागत नाहीये। मग हे मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत का नाही घडत? मग मुंबई महानगरपालिकेसाठी सगळी ताकद, मग ती काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाहीये का? ती का नाही स्थानिक नेत्यांवर सोडली जात? मला तुम्ही सांगा, मुंबईमध्ये सगळे नेते आज जर तुम्ही पाहिलं तर मुख्य नेते जे आहेत ते मुंबईमध्येच राहत आहेत। तर मुंबईसाठी वेगळं आणि बाहेर वेगळं असं काही नसतं आमच्याकडे। तुम्ही जेव्हा नेते असता तेव्हा जिथे राहतात तिथले नेते असता का की महाराष्ट्राचे नेते असता? काय तुषार
प्रसादजी सांगताय. एनिवेज बालाजी गाडे पाटील मॅडम, सांगा, मॅडम, काँग्रेसची याच्यापेक्षा काही फार वेगळी अवस्था नव्हती, पण एक गोष्ट मात्र मान्य करायला पाहिजे की काँग्रेसचे जे जे नेते ताकदीनं उतरले होते त्यांनी विजय खेचून आणला. मग ते विदर्भातले असतील किंवा अहिल्यानगर मधले असतील, तिथे तुम्हाला विजय दिसला. पण हे चित्र महाराष्ट्रात का नाही काँग्रेसला उभं करता आलं की काँग्रेस पण ठाकरे आणि दोन ठाकरे एकत्र येतात का या सगळ्या वादामध्ये इतकी गुंतून पडली की महाराष्ट्रभर आपल्याला निवडणुका लढवायच्या तेवढीच ताकद दाखवायची विसरली? कविताजी, मला एक सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, हा जे कालपासून काँग्रेसचे नेते प्रचारात नव्हते, हा जो विषय पसरवला जातोय, हा तर सगळ्यात महत्वाचा आहे की याच्यात दोन गोष्टी असू शकतात. एक की माध्यमांनी आमच्या नेत्यांच्या सभा मग का टाळल्या असतील, हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. बरं. आणि दुसरा प्रश्न, एक तर मग तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती येईल अशी यंत्रणा काय कमी पडतीये का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी 63 सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या. विजय वडेट्टीवार यांनी 55-60 सभा विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये घेतल्या. मराठवाड्यामध्ये सुद्धा अमित देशमुख यांनी अनेक सभा घेतल्या. बंटी पाटील साहेब यांनी सभा घेतल्या, सतेज बंटी पाटील यांनी. त्यामुळं काँग्रेसचे नेते हे जमिनीवरती उतरून कार्यकर्त्यांचा प्रचार करत होते. आम्ही भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी यांचा भ्रष्टाचाराचा चेहरा आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि घराणेशाही या सगळ्याच मुद्द्यांच्या विरोधामध्ये गल्लीपासून ते प्रत्येक ठिकाणावरती आम्ही तुटून पडलेलो होतो आणि काँग्रेस पक्ष यामध्ये लढला आणि त्याचं यशही आम्हाला मिळालं. पण माझा मुद्दा महत्वाचा जो आहे की या निवडणुका या पारदर्शक नव्हत्या. कारण यामध्ये अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगितल्या होत्या त्या निवडणूक आयोगानं त्याला केराची टोपली दावली आणि निवडणूक आयोगाचं सरळ इथं पार्शिलिटी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दिसली. आणि यामध्ये फिरताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांनी इतकी आमिष दाखवली आचारसंहितेमध्ये हे लोकांना खोटं बोलत होते धडधडीत. त्यामुळं तरीही अशा परिस्थितीत आज पैशाचा जो वापर करण्यात आला, मताला हजारो रुपये, स्वतः राजू वाघमारे साहेब इथं बसलेले आहेत, निलेश राणेंनीच ते प्रकरण काढलं बाहेर की भाजप कशी पैसे वापरते. भाजपनं नंतर सांगितलं शिंदे साहेबांचे पैसे कसे येत आहेत. अजित म्हणजे हा जो काही चाललेला या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकशाही, संविधान आणि पारदर्शक निवडणुका आणि भ्रष्टाचार या सगळ्यांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून लढला आणि निश्चित पद्धतीनं या सगळ्यांमध्ये पारदर्शक नसतानाही हा जो निकाल आम्ही मिळवलेला आहे, आम्ही याच्या पुढे जाऊ. येणाऱ्या महापालिकांमध्ये सुद्धा या सत्तेतल्या तीनही पक्षांना उघडं पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू. पण बालाजी गाडे पाटील, मगाशी तुम्ही उत्तराच्या सुरुवातीला मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. लोकप्रतिनिधी म्हणून तो तुमचा पूर्णपणे अधिकार आहे, पण मीडियावरच प्रश्न उपस्थित केलात म्हणून मला त्याच्यावर बोलावंही लागेल. मुद्दा असा आहे की तुम्ही आकडेवारी सांगितलीत, उत्तम. प्रश्न असा आहे की सर्वव्यापी एखादं नेतृत्व तुमचं सर्वव्यापी महाराष्ट्रामध्ये सभा घेतं असं चित्र कुठे दिसलं? जे चेहरे तुमचे महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित आहेत, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे सगळीकडे दिसले का? विदर्भातले तुमचे नेते खूप सभा घेत होते, विदर्भामध्ये होत्या, फायदाही तुम्हाला झाला. मी सुरुवातीलाच म्हटलं, पॅकेजमध्ये पण म्हटलं की जिथे जिथे तुमचे नेते लढले तिथे तिथे फायदा झाला. प्रश्न असा आहे की तुमच्या समोरची ताकद 50% उतरलेली आहे. एकटा पक्ष 50%, बाजूचे दोन पक्ष आहेत त्याची ताकद आणखीन वेगळी. तर हे सगळं होत असताना मग तुम्ही ज्या ताकदीनं उतरताय ती पुरेशी आहे का, हा सवाल होता माझा. याच्यामध्ये दोन अर्थ निघतात तुमच्या याच्यात. एक तर पहिला विषय असा आहे की आपण हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख, यांना कमी मानण्याचं, मी तुम्हाला राज्यव्यापी चेहरा म्हणते, म्हणजे यांना आपण राज्यव्यापी मानत नाहीत का? ते पूर्ण राज्यामध्ये दिसले का? सर्व राज्यामध्ये. मी तुम्हाला तीच आकडेवारी सांगितली. ही जी मी अगोदरच्या बाईटमध्ये जी आकडेवारी सांगितली, या सगळ्या नेत्यांची ती आकडेवारी होती. सर्वत्र ते त्या ठिकाणावरती फिरले. तसं तर मग भारतीय जनता पक्षामधले एवढे नेते आहेत की त्यांना बाहेर, त्यांच्या तालुक्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही. मग त्यांना राज्यव्यापी म्हणायचं आणि या नेत्यांना म्हणायचं नाही, हे मला थोडंसं दुटप्पी वाटते. दुसरा मुद्दा जो आपण विचारला की हे सगळे जे लोक म्हणजे बाहेर म्हणजे निवडणुकांमध्ये दिसत नव्हते, आम्ही दिसत होतो, आम्ही लढतही होतो. फक्त जर सत्ताधारी पक्षांना आम्हाला बघायचं नाही, आंधळ आणि बहिरं जर सत्ताधारी झाले असतील तर तो त्यांचा अडचण आहे. त्यांनी त्यांचा मोतीबिंदू ठीक करून घ्यावा आणि ज्यांना आमचे नेते दिसत नाहीत त्यांनी त्यांचा मोतीबिंदू ठीक करून घ्यावा. तुम्ही तरी माझा प्रश्न टाळताय ना. तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाकडनं दुसरीकडे घेऊन जाताय. मी हे विचारलं, बाळासाहेब थोरात किती ठिकाणी तुम्हाला दिसले, पृथ्वीराज चव्हाण किती ठिकाणी दिसले?
एक लक्षात घ्या की पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात हे त्यांच्या भागामध्ये त्या ठिकाणावर लढत होते. आज त्यांच्या माझ्या पेक्षा प्रश्नाचं उत्तर समोरची जी तुम्हीच फळी दिलं. तुम्हीच ऐका दिलं ना, माझ्या एक- प्रश्नाचं. हेच तर ऐका आम्ही ना. म्हणतोय ना. बाळासाहेब थोरात, आमचं तेच म्हणणं आहे, एक लक्षात घ्या की आमचे राज्यव्यापी ज्यांच्या खांद्यावरती आज पक्षाची जबाबदारी आहे, थोरात साहेब आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा थोरात साहेब मग असतील, असं होते यांच्यापेक्षा- बालाजी गाडे पाटील, ज्यांना महाराष्ट्र काँग्रेसचे राज्यव्यापी चेहरे म्हणून म्हणताय त्यांना तुम्ही त्यांच्या मतदारसंघापुरतं मर्यादित ठेवताय, आणि ज्यांना आम्ही म्हणतोय की त्या प्रदेशापुरते त्यांना तुम्ही राज्य, म्हणजे असं होतंय आपल्या व्याख्यांची गडबड होतीये. तुमची गल्लत होती. आता मला एक सांगा, लोक कोणाला राज्यव्यापी मानतात आणि नाही मानत हे जर तुम्ही ठरवत असाल, आम्ही नाही ठरवते, आम्ही नाही ठरवते. हे आता तुम्ही सांगितलं, मी तेच म्हणते की डेफिनेशन वेगवेगळे आहेत. यापेक्षा अधिक चर्चा जी व्हायला पाहिजे, आम्ही प्रश्न उपस्थित केले कविताजी. आम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. नगर विकास खात्यातल्या या निवडणुका होत्या. नगर विकास खात्यातल्या डझनभर भ्रष्टाचारांची यादी मी सांगेल या ठिकाणावरती की कशा पद्धतीनं झालं, त्यावरती आम्ही पुढे गेलो. निवडणुकांच्या संदर्भानं, एक मिनिट मला संपू द्या, निवडणुकांच्या संदर्भानं आयोग असेल, त्याचबरोबर आयोगानं केलेला सावळा गोंधळ असेल, या सगळ्यांवरती आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केले. मला असं वाटते की माध्यमांमध्ये त्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. अगदी शेवटच्या दिवशी मतदानाच्या एक दिवस अगोदर जे मतदारांना डांबून ठेवून भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी पैसे वाटपापासून, बोगस मतदानांपासून जे भ्रष्टाचार केले, यावरती चर्चा होणं अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतंय. आणि हे मी ओपनिंग मध्ये पण म्हटलं होतं की ते मुद्दे कमी महत्वाचे आहेत, नाहीत असं नाहीये, ते मुद्दे निश्चित महत्वाचे आहेत. तुम्ही मतदार याद्यांबद्दलचे मुद्दे म्हणालात ना, फक्त असे की ते मुद्दे मतदारांना किती प्रभावी ठरतायत आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक लक्षात कविताजी, हे भाजपचे तोतया प्रवक्ते आहेत का? तोतया प्रवक्ते आहेत का भारतीय जनता पक्षाचे? काल मला शंका आहे, यांच्याकडे अधिकृत पक्षाने बोलव पाठवले का? प्रचारामध्ये उतरलोय, पक्षाने पाठवलेलं ज्या आहे का? ठिकाणी कमी पडलो असेल त्या ठिकाणी प्रकाश अपयश आलेलं आहे. प्रकाश गणेशजी ऐकून तर घ्या. प्रकाशजी ऐकून तर घेते काय म्हणतायत गाडे पाटील, काय म्हणतात ते तर ऐकून घ्या. प्रकाशजी ऐका, प्रकाश गाडे ऐका. याच्यामध्ये पराभव झाला असेल तर आम्हाला मंथन करायची कॅसेट वाजवू नका, कॅसेट वाजवू नका, ऐकायची मानसिकता ठेवा. पराभव प्रकाश गाडे हे तोतया प्रवक्ते, ज्यांना भाजपचं माहिती नाही. प्रकाश गाडेजी आणि गाडे पाटील, मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते, थांबा. राजू वाघमारे तिकडे रागावतील माझ्यावर की या मॅडम माझ्याकडे येतच नाहीयेत. राजू वाघमारे सर, तुमच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतोय, पण काल मिळालेला सगळा विजय हा अपेक्षित होता, अपेक्षेपेक्षा जास्त होता. खुश आहे पक्ष एकदम? पक्ष एकदम खुश आहे. पक्षाला अपेक्षित विजय याच्यापेक्षा जास्त होता. उलट आमच्या अपेक्षेप्रमाणे तेवढा विजय आम्हाला मिळालेला नाहीये. का बरं? पण जो मिळालेला विजय आहे, कारण आमची तयारी तळागाळामध्ये आम्ही ज्या पद्धतीने पोचलो, शिवसेनेचा झेंडा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आमचा विजय आम्हाला अपेक्षित होता. आमची इच्छा होती की जो विजय आहे त्याच्यापेक्षा अजून थोडा जास्त विजय आम्हाला मिळणं अपेक्षित होतं. कोण आलं तुमच्या विजयाच्या मध्ये? अपेक्षित विजयाच्या मध्ये कोण आलं? स्वकीय आले की विरोधक आले? नाही, असं काय नसतं. निवडणूक आपण लढवत असताना कोण आपल्यामध्ये आलं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये वेगवेगळ्या आघाड्या होत असतात. पुष्कळ ठिकाणी आम्ही स्वतः लढलो. जिथे आम्ही स्वतः लढलो तिथे जवळजवळ 37 जागांवर आम्हाला विजय मिळाला. महायुतीमधल्या 20 जागांवर विजय मिळाला. नगराध्यक्ष पदाच्या इतर आमच्या आघाड्या होत्या त्या 5 जागांवर विजय मिळाला. आमचा विजय अगदी व्यवस्थित झाला. आम्हाला खूप आनंद आहे. पण मगाचपासून जी मी चर्चा ऐकत होतो कविताजी, तर काय आहे माहित आहे का, की विरोधक आपल्याकडे मागे एक पिक्चर येऊन गेलेला अनिल कपूरचा, मिस्टर इंडिया म्हणून. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की ते अदृश्य होतात माणसं, आणि ती अदृश्य झालेली माणसं फक्त त्या अदृश्य जो होतो त्यालाच माहित असतं तो अदृश्य झालेला आहे, आपल्याला काही कळत नाही. तर मला वाटतं विरोधकांची परिस्थिती आता ती मिस्टर इंडिया सारखी झाली आहे. ते सांगतायत की आम्ही सगळीकडे सभा घेतल्या, आम्ही सगळीकडे प्रचार केला, आम्ही मुद्दे काढले, आम्ही फिरलो, पण दुर्दैवाने ना मीडियाला ते दिसले, ना जनतेला दिसले, ना आम्हाला दिसले. हे बरं नाहीये. पण राजू वाघमारेजी, तुम्ही स्वतःला धुरंधर म्हणवून घेणार आणि त्यांना मिस्टर इंडिया म्हणणार, हे काय चांगलं नाहीये. अरे कविताजी ऐका ना बघा, त्यांनी मीडियावर आरोप केले,
की मीडियाने दाखवलं नाही. आ- त्यांनी आमच्यावर आरोप केले, आम्हाला दिसलं नाही. बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे की नशीब आपलं की त्यांनी जनतेवर आरोप नाही केले, की जनतेने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. काय असतं की निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळी आपण फिरतो, सभा घेतो, ते एकनाथ शिंदे साहेबांनी जेवढे फोन केले होते त्यातले किती गोष्टी पूर्ण होणार आहेत हा महत्वाचा विषय वाघमारे मला साहेब. मला कारण असं वाटतं एवढे बालाजी गाडे ऐकून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी समोरचे काही ऐकत असतात. कमेंट्स करायला जर मी लागलो ना तर तुम्हाला बोलणं कठीण होऊन जाईल. त्याच्यामुळे अशा नक्की होऊ द्या ना. परिस्थितीमध्ये कधी अरे बालाजी छोटा बच्चा आहे तू, असं नसतं बोलायचं मध्ये. ऐकून घ्यायचं. वयावरनं तुमचं- सर लहानपणाचा अरे विषयच बाबा, नाही इथं. अरे राजा लहान मी मुलं मोठे विद्वत्तेचं कोण? सांगतोय. अरे राजा आता विद्वत्तेचं इथं वयाचा सांगतोय. विषय असणार आहे का? अरे विद्वत्तेचं मी तुझं तुमची ऐकून विद्वत्ता घेतलं मोठी, की नाही? तुमचं वय मोठी. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला की ते जे फोन झाले त्याच्याबद्दल अरे काय राजा, हे मी तुम्हाला बोलत भ्रष्टाचार असताना दाखवतोय, पुरावे आहेत प्रश्न माझ्याकडे. अरे, बालाजी प्रश्न विचारायला अँकर आहेत ना कविता मॅडम, त्या प्रश्न विचारतील. बर चला. कविताजी त्यांना माझा प्रश्न विचारा, ते जे फोन केले होते. बर हा तुमचा प्रश्न विचारते मी त्यांना. प्रश्न विचारते मी बालाजी गाडे पाटील. त्यांना होऊ देत पूर्ण, आता बोलू देत. राजू वाघमारे बोला. काय काय असतं माहिती आहे का, या छोट्या छोट्या आता ठीक आहे लहान गोष्टी आहेत. कसं असतं की विरोधक ज्या पद्धतीने त्यांचं अवसान गळलेलं आहे, विरोधकांना आता आपण विरोधक म्हणून काय बोलायचं, बर कुठे जायचं, काय करायचं याचं अजिबात पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालेले विरोधक आहेत महाराष्ट्रात. आणि त्याच्यामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे विरोधकांची ठीक आहे. की विरोधक म्हणून त्यांना आपण बोलावं की हे विरोधक आहेत याची पंचायत झालेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने मगाशी कोणतरी बोललं की त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. ती गोष्ट खरी आहे. आता थोरात साहेबांबद्दल आपण बोलत होतो, ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, त्यावेळी महाराष्ट्रात फिरत होते. पण आता थोरात साहेब संकुचित झालेले आहेत. ठीक. संगमनेर मला सोडून असं वाटतंय की थोरात संजय कुठे गेले शिरसाट नाही. यांच्याविषयी ठीक आहे. आपण त्याच्यामुळे ठीक आहे. बालाजी गाडे आणि राजू वाघमारे तुम्ही बोललात. अगदी शेवटची माझी काही मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत, त्यामुळे तुषारजी तुम्ही अगदी 30 सेकंदात पूर्ण केलं तर मला तुम्हाला वेळ देता येईल. बोला. काय आता राजू वाघमारे जे बोलत होते, राजू वाघमारे ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा, पण आयुष्यभर काँग्रेसची चाकरी करलेली आहे त्यांनी. आज जेव्हा ती काँग्रेसची बोट बुडत होती, काँग्रेसमुळे आज त्यांना सगळी इज्जत मिळाली. आज जेव्हा ती बोट थोडीशी बुडायला लागली का, ते बुडताना माहिती ना उंदीर पहिले पळून जातात, तसे स्वतः पळून गेलेले ते. आणि ते आम्हाला सांगणार की निष्ठा काय किंवा आम्ही काय करायचं हे त्यांनी आम्हाला शिकवायचं. आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत पहिल्यापासून. बरं, ठीक आहे. जरी आमचा पक्ष संपत आला तरी ठीक आम्ही आहे. तिथेच झाला राहणार. तुमचा मुद्दा. आम्ही गाडे आता पाटील बोला. ठीक आहे. रसाळजी झाला तुमचा मुद्दा पोहोचला. कविताजी, गाडे मला पाटीलजी उत्तर बोला. देऊ येते द्या. तुमच्याकडे, येते. वेळ कमी राहिला. गाडे पाटीलजी मला 30 सेकंड. राजू वाघमारे यांना सांगायचंय की आपण जेव्हा प्रवक्ता म्हणून बोलायला येतो तेव्हा कुणाच्या वयावरून बुद्धिमत्ता ठरवत ठीक नसतो. आहे. तुमचा माझ्या वया इतका अनुभव आहे, हे तुम्ही विसरावं. हे कदाचित शिवसेनेत गेल्यामुळे ही तुमच्यामधले अवगुण वाढले असतील, कारण तुम्ही काँग्रेसमध्ये ठीक आहे, असताना असे चला. नव्हतात, मला माहिती आहे. मला समारोप करायचा आहे. शिवसेनेत अवगुण नाही. वाघमारेंनी असेल किंवा आमचे प्रकाश गाडे असतील, यांनी ते तुमचे मित्रपक्ष काँग्रेसच्या चिडले बघा, ह्याच्याबद्दल बोललं. शिवसेनेत अवगुण नाही म्हणतात. तुषारजी काय तुम्ही त्यांना दुःखी करताय आणखी? गाडे पाटील साहेब ऐका, शिवसेना म्हणजे काय शिंदेसेना, माहितीये का तुम्हाला? शिंदेसेना, शिवसेना म्हणजे शिंदेसेना. बरं चला, शिवसेना त्यांनी म्हणजे करेक्ट वचन. केलं. ठीक आहे. अहो, चला मला हा बोला समजू बोला द्या. बालाजी एक मिनिट. बालाजी पाटील बोला. डुप्लिकेट शिवसेना बोला, अहो, शिंदे गट हा, बोला. तर शिंदे गटामध्ये जाऊन अवगुण शिकले. ओके. हो. तर हा जो विषय आहे, हो. तर यांनी आज नगर विकास खात्याच्या माध्यमातून राजू वाघमारेंनी उत्तर द्यावं. हे माझ्याकडे पुरावे आहेत एवढे. एक फक्त नांदेड महापालिकेतलं तुम्हाला सांगतो. मलनिसारणाच्या अमृतच्या याच्यामध्ये तुमच्याकडनं खात्याकडनं 329 कोटीचा निधी देण्यात आला आणि त्यामध्ये अख्ख्या शहराची वाट लागलेली आहे. अधिकारी मॅनेज आहे, तुमचं खातं मॅनेज आहे आणि त्याच्यात सगळं शहराची वाट लागली. याचे पुरावे आहेत. याच्यावरती एकनाथ शिंदे साहेबांना 10 वेळा पत्र लिहिली, एकदा सुद्धा उत्तर देत नाहीत. म्हणजे तुम्ही टक्केवारी घेऊन पैसे वाटताय. या मुद्द्यांचा तुमच्या मते की निवडणुकीमध्ये फारसा प्रभाव पडत नाही. मुद्दा हा नाहीये की या निवडणुकांमध्ये किती जिंकलं, कोण जिंकलं. राज्यामध्ये जेव्हा काही पक्ष निवडणुकीमध्ये उतरत असतात तेव्हा कुणाची तरी हार आणि कुणाची तरी जीत ही ठरलेली असते आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या जीतचा किंवा त्या हार जी काय झालेली आहे त्याचं विश्लेषण करत असतो, ते करत राहतात.
यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे? ही जीत आणि हार कोणत्या मुद्द्यांवर झालेली आहे? ही जीत आणि हार कोणत्या आश्वासनांवर झालेली आहे? ते मुद्दे आणि ते आश्वासनं ही त्या निवडणुकीपुरती होती का, की त्याच्यानंतर ती पूर्ण होणार आहे? आज महाराष्ट्रामध्ये 50% पेक्षा जास्त भाग हा शहरी आहे, पण या शहरीकरणाची अवस्था बकालतेच्या पलीकडे आहे. जर हे सुधारणार नसेल तर मग ही जीत आणि हार ही राजकीय पक्षांच्या आकडेवारीपुरती मर्यादित राहील. जवळपास 6 वर्षांनी झालेल्या या निवडणुका जर पुढच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या शहरी भागाचं चित्र बदलू शकल्या तर या सगळ्या आकडेवारीला नवा आयाम प्राप्त होईल. पण तसं झालं नाही तर ही आकडेवारी ही फक्त राजकीय पक्षांचं यश आणि अपयश ठरवेल. पण लोकांचं यश आणि अपयश कशात आहे हे फक्त लोकांनाच मोजावं लागेल. त्यामुळे तुम्ही ज्यांना मत दिलेलं आहे ते काय काम करतात याकडेही पुढचे 5 वर्ष लक्ष ठेवा, तरच या आकडेवारीतला खरा अर्थ तुम्हाला उमगेल. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.